नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजेच मानवी उत्सर्जन संस्थेचा अभ्यास करणार आहोत। त्याआधी आपण थोडंसं बघूया टाइप्स ऑफ वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थांचे प्रकार। सॉलिड वेस्ट स्थायू पदार्थ, लिक्विड वेस्ट द्रव पदार्थ एंड गॅशियस वेस्ट वायू पदार्थ। Solid waste are removed by digestive system. Liquid waste are removed by excretory system. म्हणजेच उत्सर्जन संस्थेने द्रव पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात। आणि रेस्पिरेटरी सिस्टीम यानी वायू पदार्थ म्हणजेच कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर टाकला जातो। आता यातील आपण फक्त आज एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्थेचा अभ्यास करणार आहोत। एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन। द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द बॉडी इज नोन ॲज एक्सक्रीशन। ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात नत्रयुक्त टाकाऊ द्रव्य शरीराबाहेर टाकले जाते। ऑस्मोरेग्युलेशन परासरण नियमन, the process by which living organisms maintain pressure in blood in the body by regulating the amount of water and salt। या प्रक्रियेमध्ये पाणी व क्षार यांच्या सहाय्याने रक्तामधील दाब नियमित केला जातो, अशा प्रक्रियेला परासरण नियमन असे म्हणतात। Classification of living organisms on the basis of type of nitrogenous waste। सजीवांचे नत्र उत्सर्जनाच्या आधारे केलेले वर्गीकरण म्हणजे काय? सर्व सजीव ज्या प्रकारचं नत्र उत्सर्जन नायट्रोजनस वेस्ट ज्या प्रकारात शरीराबाहेर टाकतात त्यानुसार त्यांचं 3 वेगवेगळ्या भागात वर्गीकरण केलेलं आहे। त्यातला पहिला भाग आहे अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स, अमोनिया उत्सर्जन करणारे प्राणी। ऑर्गॅनिझम्स विच एक्सक्रीट वेस्ट ॲज अमोनिया। हे प्राणी टाकाऊ पदार्थ अमोनियाच्या रूपात शरीराबाहेर टाकतात। अमोनिया बीइंग हायली टॉक्सिक नीड्स लार्ज अमाउंट ऑफ वॉटर फॉर एक्सक्रीशन। अमोनिया हा मोठ्या प्रमाणात विषारी असल्यामुळे याच्या उत्सर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी गरजेचे असते। All aquatic animals are amonotelic, for example bony fishes, tadpole। सर्व जलचर प्राणी अमोनियाच्या रूपात उत्सर्जन करतात। आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलंच आहे की अमोनियाच्या उत्सर्जनासाठी जास्त पाण्याची गरज असते, म्हणून जलचर प्राणी हे अमोनियाच्या रूपात उत्सर्जन करतात। युरियोटेलिक ऑर्गॅनिझम्स युरिया उत्सर्जन करणारे प्राणी। ऑर्गॅनिझम्स विच एलिमिनेट वेस्ट ॲज युरिया आर कॉल्ड ॲज युरियोटेलिक ऑर्गॅनिझम्स। हे प्राणी टाकाऊ पदार्थ युरियाच्या रूपात उत्सर्जित करतात। अमोनिया इज कन्व्हर्टेड टू द युरिया इन लिव्हर। यकृतामध्ये अमोनियाचे युरियात रूपांतरण केले जाते। युरिया बीइंग लेस टॉक्सिक दॅन अमोनिया कॅन बी रिटेन्ड फॉर अ लॉंगर टाइम अँड अल्सो नीड्स लेस अमाउंट ऑफ वॉटर। युरिया हा अमोनियापेक्षा कमी विषारी असल्यामुळे शरीरात जास्त वेळ साठवून ठेवला जातो व याच्या उत्सर्जनास कमी पाणी लागते। फॉर एक्झाम्पल फ्रॉग, टर्टल, ह्यूमन बीइंग म्हणजे बेडूक, कासव, माणूस हे सर्व युरियोटेलिक ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजेच हे सगळे युरिया उत्सर्जन करणारे प्राणी आहेत। युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स
यूरिक ॲसिड उत्सर्जन करणारे प्राणी. ऑर्गॅनिझम्स विच एलिमिनेट वेस्ट ॲज यूरिक ॲसिड. हे प्राणी यूरिक ॲसिड रूपात उत्सर्जन करतात. यूरिक ॲसिड being least toxic can be retained for a longer time and also needs very less water for elimination. यूरिक ॲसिड अमोनिया व युरिया या दोघांपेक्षा कमी विषारी असल्यामुळे याच्या उत्सर्जनास खूप कमी पाणी लागते. यूरिक ॲसिड इज एलिमिनेटेड ॲज सेमी सॉलिड वेस्ट. आपली पेस्ट असते ना त्या रूपात हे शरीराबाहेर टाकलं जातं. मग याचे एक्झाम्पल्स कोण कोण तर बर्ड्स पक्षी, डेझर्ट ॲनिमल्स म्हणजे वाळवंटात राहणारे प्राणी व रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. एक्सक्रीटरी सिस्टीम इन ह्यूमन बीइंग्स. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवण्यात आले आहे की एक्सक्रीटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था मानवी शरीरात कोठे व कशा प्रकारे आहे. पहिलं नाव आहे किडनी. त्या दोन लाल रंगाच्या दिसत आहेत त्या दोन आहेत किडनी म्हणजेच वृक्क. त्यापासून बाहेर आलेल्या दोन ट्यूब्स दिसत आहेत त्यांना युरेटर म्हणायचं. खालती एक पिशवीच्या आकाराचं अवयव दिसतोय त्याला ब्लॅडर म्हणायचं आणि त्याच्याही खालती युरेथ्रा आहे. आपण यातील प्रत्येक भागाचा नंतर डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोतच. एक्सक्रीटरी सिस्टीम इज मेड अप ऑफ फॉलोइंग पार्ट्स. उत्सर्जन संस्थेचे भाग. किडनी म्हणजे वृक्क. अ पेअर ऑफ बीन शेप्ड ऑर्गन्स सिच्युएटेड इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. उदराच्या पाठीमागील बाजूस वृक्कांची जोडी असते. म्हणजे किडनी इट इज अ पेअर्ड ऑर्गन म्हणजे दोन किडनी असतात. प्रत्येक माणसाला एक पेअर असते, एक जोडी असते वृक्कांची. लेफ्ट किडनी लाईज ॲट अ हायर लेवल दॅन द राईट. म्हणजे डावी किडनी ही उजव्या किडनीपेक्षा थोडीशी वर असते. तुम्हाला पुन्हा एकदा मी डायग्राम दाखवतो. बघा तुम्ही या आकृतीत बघू शकता डाव्या बाजूची किडनी ही थोडीशी वर आहे. द रिनल आर्टरी कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड एंटर्स द किडनी थ्रू द हायलस. वृक्कधमनी वृक्कात शुद्ध रक्त पोचवते. द रिनल वेन ड्रेन्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द किडनी. वृक्कशीर अशुद्ध रक्त वृक्कातून बाहेर नेते. Each kidney contains about 1 million nephrons for filtration of blood. प्रत्येक वृक्कात अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. आता आपण हे नंतर नेफ्रॉन काय असतात, कसे असतात, यांचं काम काय हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ किडनी. वृक्काची रचना. हे बघा इथं तुम्हाला या किडनीचा वृक्काचा उभा छेद दाखवण्यात आलेला आहे. याच्यामुळे तुम्हाला या वृक्काच्या किडनीच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत हे स्पष्ट दिसेल. ईच किडनी इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स. आउटर कॉर्टेक्स, इनर मेड्युला. आउटर कॉर्टेक्स म्हणजेच वृक्क बाह्यांग, इनर मेड्युला म्हणजेच वृक्क मध्यांग. द रिनल कॉर्टेक्स कन्सिस्ट ऑफ द माल्फिजियन ट्युब्युल्स. बाह्यांगामध्ये माल्फिगी सूक्ष्मनलिका असतात. इथं तुम्हाला दिसतंय का हे कॉर्टेक्स म्हणजे फेंट रेड रंगाचं दिसतंय किंवा पिंक रंगाचं दिसतंय ते आहे रिनल कॉर्टेक्स. ह्याच्यामध्ये माल्फिगियन ट्युब्युल्स किंवा माल्फिगी सूक्ष्मनलिका असतात. द रिनल मेड्युला कन्सिस्ट ऑफ द कलेक्टिंग डक्ट्स ऑफ नेफ्रॉन. मध्यांगामध्ये हा डार्क लाल रंगाचा जो भाग दिसतोय त्यामध्ये नेफ्रॉन्स असतात. युरेटर मूत्रवाहिनी. अ पेअर ऑफ ट्यूब्स अरायझिंग फ्रॉम हायलस. वृक्कश्रोणीमधून मूत्रवाहिनी बाहेर पडते. म्हणजे दोन्ही वृक्कातून दोन्ही किडनीतून एक एक मूत्रवाहिनी बाहेर पडते. Ureters carry urine by peristaltic movement from the kidneys and drain it into the urinary bladder. मूत्रवाहिनी मूत्र मूत्राशयामध्ये पोचवते.
urinary bladder, मूत्राशय. A pear-shaped muscular bag lies in the lower abdomen cavity and is the organ for temporary storage of urine. मूत्राशय ही स्नायुमय पिशवी आहे जी उदरपोकळीच्या खालच्या भागात असते. मूत्र काही काळासाठी मूत्राशयात साठवून ठेवले जाते. युरेथ्रा, मूत्रोत्सर्जन मार्ग. ट्यूब that takes urine from the bladder to the outside. मूत्राशयातून मूत्र मूत्रोत्सर्जन मार्गाने बाहेर टाकले जाते. Its opening is guided by urethral sphincter. मूत्रोत्सर्जन मार्गावर मूत्र समाकुंचनीने नियंत्रण ठेवलेले असते. नेफ्रॉन्स. आता इथं तुम्ही बघू शकता, आपण मगाशी बघितलं की मेड्युलामध्ये किंवा मध्यांगामध्ये नेफ्रॉन्स असतात. आता ह्या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी आहे तर तुम्हाला तिथं एक पिवळ्या रंगाचा कपासारखा आकार दिसतोय. हे बघा इथं, याला म्हणतात बोमन्स कॅप्सूल किंवा बोमन्स संपुटक. हे आहेत प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्युल्स. हे आहे लूप ऑफ हेनली, हेनलीचं लूप. हेअरपिनच्या आकाराचं असतं म्हणून याला लूप म्हणायचं. हे आहे डिस्टल कॉन्व्होलेटेड ट्युब्युल्स आणि या आहेत कलेक्टिंग डक्ट्स. आपण आता नेफ्रॉनचा डिटेलमध्ये अभ्यास करू. माल्फिजियन बॉडी. बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस या दोघांना एकत्रितपणे माल्फिजियन बॉडी असे म्हणतात. माल्फिजियन बॉडी ही कपाच्या आकाराची आहे. याच्यामध्ये आतमध्ये रक्तकोशिकांचं जाळं असतं, फाईन नेटवर्क ऑफ कॅपिलरीज असतं, याला ग्लोमेरुलस म्हणतात. हा जो बाण आतमध्ये दाखवतोय त्याच्यातून रक्त या बोमन्स कॅप्सूलमध्ये किंवा बोमन्स संपुटकात येतं आणि जो बाण बाहेर दाखवतोय त्याच्यानी रक्त बोमन्स कॅप्सूलच्या बाहेर पाठवलं जातं. It is also called as renal corpuscle. It is made up of cup-shaped structure called as Bowman's capsule, which contain a bunch of fine blood vessels or capillaries arising from afferent arteriole. This bunch is called as glomerulus. नेफ्रॉन कपाच्या आकाराचे असते. त्याच्या वरच्या भागाला बोमन्स संपुटक असे म्हणतात. त्यात अनेक रक्तकेशिका असतात. त्यांच्या समूहाला ग्लोमेरुलस असे म्हणतात. तुम्ही आधीच्या या आकृतीत बघितलेले हे कपाच्या आकाराचे आहे. हे आहे बोमन्स कॅप्सूल किंवा बोमन्स संपुटक आणि आतमध्ये जे रक्तकोशिकांचं जाळं आहे त्याला ग्लोमेरुलस. तुम्ही तिथं आकृतीत बघू शकता, नावं दिलेली आहेत. नेफ्रॉन इज द बेसिक युनिट ऑफ फिल्ट्रेशन इन किडनी. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. ह्या नेफ्रॉनमध्येच रक्त गाळण्याची क्रिया घडते. मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. मूत्र निर्मिती. इट हॅज 3 मेजर स्टेप्स. मूत्र निर्मितीत 3 टप्पे असतात. पहिला टप्पा आहे ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन, म्हणजेच ग्लोमेरुलस मध्ये होणारी गाळण प्रक्रिया. ड्यू टू द डिफरन्स इन डायमीटर ऑफ afferent and efferent arterioles, the amount of blood entering the glomerulus is much more than the volume of blood leaving it. अभिवाहिनी धमनिका ही अपवाहिनी धमनिकेपेक्षा रुंद असल्यामुळे ग्लोमेरुलस मध्ये जास्त रक्त शिरते व कमी रक्त बाहेर पडते. आपण पुन्हा एकदा ही डायग्राम बघूया. जो बाण आतमध्ये येतोय त्याला ॲफरंट आर्टरिओल म्हणतात. याचा डायमीटर, याचा व्यास हा जास्त असतो, त्यामुळे खूप जास्त रक्त बोमन्स कॅप्सूल मध्ये आतमध्ये येतं. आणि जो बाण बाहेर दाखवतोय त्याला इफरंट आर्टरिओल म्हणतात. त्याचा डायमीटर हा ॲफरंट आर्टरिओल पेक्षा कमी असल्यामुळे कमी रक्त बाहेर पडतं. याच्यामुळे प्रेशर तयार होते.
This leads to development of pressure. This pressure leads to the filtration of blood. यामुळे दाब निर्माण होतो व या दाबामुळे रक्त गाळले जाते. The volume of glomerular filtrate is 125 ml per minute. 125 ml per minute एवढा ग्लोमेरुलस गाळण्याचा दर असतो. म्हणजे त्या ग्लोमेरुलस मधून 125 ml ब्लड रक्त प्रत्येक मिनिटाला गाळलं जातं. दुसरी स्टेप आहे रिअब्सॉर्प्शन, पुनर्शोषण. ग्लोमेरुलर फिल्ट्रेट passes through the PCT, that is proximal convoluted tubule. As it travels down the renal tubule, useful substances like glucose, amino acids, vitamin C, calcium, potassium, sodium, chloride, bicarbonate and water are absorbed into renal tubule. Reabsorption of these components is very essential, otherwise there is loss of these useful substances through urine. ग्लोमेरुलस गाळण जेव्हा वृक्कनलिकेत पोहोचतो तेव्हा नलिकांमध्ये गाळणातील उपयोगी पदार्थ जसे शर्करा म्हणजे ग्लुकोज, अमिनो आम्ले, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि 75% पाणी शोषून घेतलं जातं. जर हे पुनर्शोषण घडलं नाही तर हे आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकले जातील. थर्ड स्टेप आहे ट्युब्युलर सिक्रेशन, नलिकांमधून होणारे स्त्रवण. इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस in which blood capillaries secrete waste products into the renal tubule. These waste products include urea, uric acid, extra salts. वृक्कनलिकांमध्ये काही नको असलेले टाकाऊ पदार्थ स्त्रवले जातात जसे की युरिया, यूरिक ऍसिड इत्यादी. म्हणजे आपल्या रक्तामध्ये जर काही जादाचे नको असलेले पदार्थ उरले असतील तर ते ह्या प्रक्रियेद्वारे पुन्हा आपल्या मूत्रात सोडले जातात, स्त्रवले जातात. कंपोजिशन ऑफ युरिन, मूत्रातील घटक. युरिन इज ट्रान्सपरंट एम्बर कलर्ड ड्यू टू युरोक्रोम. मूत्र पारदर्शक पिवळ्या रंगाचे असते. युरोक्रोम नावाचा एक पदार्थ आपल्या मूत्रामध्ये युरिनमध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे मूत्राला युरिनला पिवळा रंग प्राप्त होतो. मूत्रामध्ये 96% पाणी असते. त्यात 2.5% ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजेच कार्बनी पदार्थ असतात जसे की युरिया, यूरिक ऍसिड, काही वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, हॉर्मोन्स, ऑक्झॅलेट्स एक्सेट्रा. 1.5% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, 1.5% क्षार असतात जसे की सोडियम, क्लोराइड, फॉस्फेट, सल्फेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन. फंक्शन्स ऑफ किडनी, वृक्काची कार्ये. रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट, टाकाऊ पदार्थांचा निचरा करणे. म्हणजे जे पाण्यात विद्राव्य पदार्थ असतात त्यांचा निचरा युरिनद्वारे किंवा मूत्राद्वारे केला जातो. मेंटेनिंग वॉटर बॅलन्स, शरीरातील पाण्याचे नियमन करणे. रेग्युलेशन ऑफ सॉल्ट कंटेंट, क्षाराचे नियमन करणे. मेंटेनन्स ऑफ ब्लड ऍसिडिटी, रक्तातील आम्लाचे नियमन करणे. रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर, रक्तदाबाचे नियमन करणे. आता तुम्ही बरेचदा ऐकले असेलच की युरिन स्टोन होतो किंवा मूतखडा होतो. म्हणजे काय होतं तर आपल्या शरीरात कॅल्शियम ऑक्झॅलेट या पदार्थाचे खडे तयार होतात. हे पाण्यामध्ये विद्राव्य नसतात. मग हे खडे शेवटी वृक्कात किडनीमध्ये जाऊन अडकतात. या खड्यांनाच आपण किडनी स्टोन्स किंवा मूतखडा असे म्हणतो. आता ही वृक्काची कार्ये आहेत. काही वेळेस तुम्ही ऐकले असेल की
काही लोकांना डायलिसिस करावे लागते. म्हणजे काय की त्यांची किडनी वृक्क जर नियमितपणे कार्य करत नसतील तर रक्ताच्या फिल्ट्रेशनचे ब्लड फिल्ट्रेशनचे काम डायलिसिस म्हणजेच कृत्रिम किडनींनी केलं जातं. ॲक्सेसरी एक्सक्रीटरी ऑर्गन्स. ॲक्सेसरी म्हणजे काय तर त्याच्या बरोबरीने काम करणारे अवयव. स्किन त्वचा, लिव्हर यकृत, लंग्स फुफ्फुस. स्किन, लिव्हर अँड लंग्स आर ॲक्सेसरी एक्सक्रीटरी ऑर्गन्स. यांचं मूळ काम एक्सक्रीशन नाही, पण हे काही प्रमाणात एक्सक्रीशनला मदत करतात, म्हणून यांना ॲक्सेसरी एक्सक्रीटरी ऑर्गन असे म्हणतात. स्किन secretes sweat and wax or sebum. It contains sweat and sebaceous glands. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण उन्हात फिरलो किंवा खूप खेळल्यानंतर घाम येतो. मग या घामातून काही थोड्या प्रमाणात नको असलेले टाकाऊ पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकले जातात. आता आपण पूर्णपणे उत्सर्जन संस्था एक्सक्रीटरी सिस्टीम अभ्यासली आहे. आतापर्यंत जे काय आपण अभ्यासले त्यानुसार तुम्ही आता समोर काही चित्र येतील, त्यांचा एक्सक्रीशनचा टाइप म्हणजे ते कोणत्या प्रकारे एक्सक्रीशन करतात, अमोनोटेलिक आहेत, युरियोटेलिक आहेत का युरिकोटेलिक आहेत, हे आता तुम्ही ठरवून सांगायचंय. मी तुम्हाला एकासाठी मदत करतो. हा एक फिश मासा चित्रावरून कळतच आहे. मग हा कुठल्या प्रकारचं एक्सक्रीशन दाखवणार तर बरोबर आहे, हा अमोनोटेलिक प्रकारचं एक्सक्रीशन दाखवणार. म्हणजे हा अमोनिया उत्सर्जित करणार, कारण का हा जलचर प्राणी आहे. आपण बघितले जलचर प्राण्यांमध्ये उत्सर्जन संस्था ही अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करते. इथून पुढच्या प्राण्यांचे उत्सर्जनाचा प्रकार तुम्हीच सांगायचा आहे. आतापर्यंत आपण शिकलेल्यावरनं आता तुम्हाला उत्सर्जन संस्था एक्सक्रीटरी सिस्टीम किती कळली आहे हे बघायचे. ही आहे एक डायग्राम आपल्या एक्सक्रीटरी सिस्टीमची. ह्याच्यात ABCD असे 4 भाग दाखवलेत. यांना नावं तुम्ही द्यायची आहेत. मी तुम्हाला एका नावासाठी मदत करीन. ए हे काय आहे, किडनी वृक्क आहेत. तसंच B, C आणि D हे काय आहेत हे तुम्ही याला नावं द्या. इथे पण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. या नंबरला नावं तुम्ही द्यायची आहेत. तुम्हाला जर नावं आठवत नसतील तर आपण आधी एक नेफ्रॉनची डायग्राम बघितली आहे. ही डायग्राम नेफ्रॉनचीच आहे, त्याच्यामध्ये बघून तुम्ही नावं देऊ शकता. मॅच द फॉलोइंग. आता ह्या जोड्या लावायच्यात. ह्याच्यावरनं मला कळेल की तुम्हाला किती चांगल्या प्रकारे उत्सर्जन संस्था समजली. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सोडवून दाखवतो. अमोनोटेलिझम. अमोनोटेलिझम म्हणजे काय, दे एक्सक्रीट अमोनिया, म्हणजे एक्सक्रीशन ऑफ अमोनिया. उरलेल्या जोड्या तुम्ही लावायच्यात.